भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष होता आणि काँग्रेस पक्ष हा विचारांसाठी आणि जनतेसाठी लढतो. काँग्रेस पक्ष हा सत्तेसाठी लढत नाही. माझ्या पक्षामध्ये माझे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे. नाही तर एवढी मोठी उडी मी मारलीच नसती त्या ठिकाणी. 20 वर्षामध्ये मी जर काय कमवलं असेल तर माणसं कमवली. संपत्ती माणसं हीच माझी संपत्ती आहे. नमस्कार. ठाणे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राहुल पिंगळे हे आता माझ्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. राहुलजी, सर्वप्रथम आपलं हार्दिक नमस्कार. स्वागत. म्हणजे खूपच असं हा आश्चर्याचा धक्का होता आमच्यासाठी सुद्धा की राहुल पिंगळे म्हणजे अचानक अध्यक्षपदी ठाणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. तुमच्यासाठी पण धक्का होता? येस, नक्कीच. कारण असं होतं की पक्षाने एक संघटन सृजन अभियान राबवलं आणि जी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये जी प्रस्थापित मंडळी आहेत की येणारा DCC हा त्या ठिकाणी सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन त्या ठिकाणी आला पाहिजे. बरोबर. अशा प्रकारचा तो एक कन्सेप्ट होता. संघटन सृजन अभियान हे संपूर्ण भारतभर राबवलं गेलं आणि ह्या टप्प्यामध्ये एक 3-4 राज्यांमध्ये राबवलं गेलं. त्यात ते ठाण्यामध्ये सुद्धा राबवलं गेलं आणि त्यातला क्रायटेरिया असा होता की ज्या जिल्हाध्यक्षांना 5 वर्ष झालेली आहेत त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी देण्यात येणार नव्हती. आणि त्या माध्यमातून माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी होते, पदाधिकारी होते. ते म्हणाले की तू तर ह्या ठिकाणी विद्यार्थी संघटनेपासून काम करतो आणि पक्षाने जर ही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे आणि तू विविध पदांवर पक्षाचं काम केलेलं आहे, तुझा अनुभव चांगला आहे, तर तू याच्यासाठी पुढाकार हा घेतला पाहिजे. त्यामुळे ज्यावेळी माझ्याबरोबर ज्या पदाधिकारी सहकाऱ्यांबरोबर मी जे काम करतो त्यांनी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जी पक्षाची प्रोसेस होती त्या माध्यमातून मी त्या ठिकाणी इंटरेस्ट दाखवला आणि जी प्रक्रिया होती ती त्या ठिकाणी पूर्ण केली. बरोबर. आणि ह्या प्रक्रियेसाठी केंद्रीय स्तरावरून ही राहुलजींची संकल्पना, केंद्रीय स्तरावरून ह्या ठिकाणी निरीक्षक आले. 3 निरीक्षक हे महाराष्ट्रातून आले. त्याच्यामध्ये एक आमचे MLC वंजारी साहेब होते आणि अजून 2 निरीक्षक होते. त्या ठिकाणी सगळ्यांच्या मुलाखती झाल्या आणि मुलाखती झाल्यानंतरचा तो डाटा AICC निरीक्षकांचा तो वरती देण्यात आला आणि वरती देण्यात आल्यानंतर वरची जी काही आमची नेते मंडळी होती त्याच्यामध्ये चर्चा झाली. मग ह्या ठिकाणी खालील स्तरावर चर्चा करताना मग सर्व प्रदेशचे नेते, आजी माजी नगरसेवक असतील, आजी माजी अध्यक्ष असतील किंवा कोणी सर्वसाधारण कार्यकर्ता असेल, NGO असेल, समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती, अशा सर्व लोकांशी त्यांनी चर्चा करून हा डाटा त्या ठिकाणी ते घेऊन गेले आणि वरच्या लेवलला गेल्यानंतर त्याच्यावरती परत बैठका झाल्या की कोणाकडनं कुठल्या कशा पद्धतीने आले आणि या सर्व चर्चेचं सार या ठाणे शहरामध्ये जे घेतलं त्याच्या माध्यमातून माझं नाव पुढे आलं. एक्झॅक्टली. काय काय पुढचं व्हिजन काय आहे आता? बघा, ठाणे शहरातली परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे आणि सातत्याने काँग्रेस पक्ष हा विरोधामध्ये राहिलेला आहे. बरोबर. मग अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतील. मग वाहतुकीचा प्रश्न असेल, ठाणे शहरामध्ये भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल. तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र हा अत्याचारांमध्ये कुठेतरी 1 नंबरवर येतोय. गुन्हेगारी असेल, DCM हे आपल्या राज्यातले आहेत. बरेचसे आमदार, खासदार हे सगळे आपले पण परंतु ह्या घटनेंना कुठेही चाप किंवा लगाम या ठिकाणी बसत नाही. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने किंवा हे अधिकारी पण कुठेतरी निर्डावलेले आहेत. तुम्ही कालचीच घटना घ्या की वर्ष 1.5 वर्षापासून मी त्या घटनेसाठी म्हणजे पाठपुरावा करतो की भविष्यात अशी घटना घडेल. मी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या 10-10 वेळा, 15-15 वेळा त्या ठिकाणी पायऱ्या झिजवल्या. साहेब, हे या ठिकाणी जर पेटलं तर मोठी जीवितहानी त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी ते फायर एक्स्टिंग्विशर नाहीयेत. साहेब, ती यंत्रणा गेलेली आहे. याला स्वतंत्र नियंत्रण कक्ष द्यायचा आहे. परंतु प्रशासन अतिशय डिम्म, मी तर म्हणेन की सुदैव, की ती आग जी आहे ती रात्रीच्या वेळामध्ये लागली. त्यामुळे हे जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली नाही. नाहीतर ही जर दिवसाची वेळ असती तर DDR कार्यालय त्यामध्ये आहे, नौपाडा प्रभाग समिती त्या ठिकाणी आहे, खाली पार्किंग त्या ठिकाणी आहे. पार्किंगमध्ये वाहनांमध्ये भरलेलं इंधन, म्हणजे त्याचं स्वरूप काय असतं की म्हणजे ते आपण विचार सुद्धा त्याबद्दल करू शकत नाही. बरोबर आहे. पण साधारणपणे एक जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुमच्या हातामध्ये एक प्रकारे बघायला गेलं तर तुमची लवकर परीक्षा नाही आता कुठेच. कुठलीच Yes, परीक्षा आता yes, नाहीये तुमची. yes. आता ना महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ना विधानसभेच्या निवडणुका आहेत, ना लोकसभेच्या निवडणुका आहेत. या सगळ्या निवडणुकांना साधारणपणे आता एक 4 ते 5 वर्षाचा कालावधी आहे. त्याच्यामुळे अभ्यास करायला आणि तयारी करायला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आता कशा प्रकारची तयारी करणार आहे? कशा प्रकारे संघटना बांधणी करणार आहात? बघा, अभ्यास आणि तयारी हा वेळेचा विषय नाही. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच तयार होतो.
कारण पक्षाने, मी जरी ठाणे शहरामध्ये काम करत असलो तर विविध जबाबदाऱ्या पक्षाने मला दिलेल्या होत्या. पक्षाने मला आता पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये विशेष जबाबदारी ही मला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची दिलेली होती आणि तिथे खूप चांगला परफॉर्मन्स माझा झाला. मी त्या ठिकाणी जाऊन ब्लॉक स्तरीय बैठका, म्हणजे ज्या पक्षाच्या प्रोसिजर्स आहेत, आणि चांगल्या संख्येने नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. याच्या आधी पक्षाने मला ठाणे लोकसभेचा कोऑर्डिनेटर केलेलं होतं लोकसभा निवडणुकीसाठी, पूर्ण 6 मतदारसंघ या ठिकाणी. या 6 मतदारसंघांमध्ये मी काम केलं. म्हणजे पक्षाने संघटनात्मक दृष्ट्या ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या, आता केरळच्या ज्या निवडणुका ज्या झाल्या आमच्या विधानसभेच्या, ते केरळच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये होतो. त्यामुळे पक्ष संघटनेच्या मध्ये काम करण्याचा आणि ह्याचा मला अतिशय चांगला अनुभव त्या ठिकाणी होता. त्यामुळे ही जबाबदारी मिळाल्यानंतर मी पेलू शकेन याचा पूर्ण आत्मविश्वास मला होता. एक्झॅक्टली. माझा प्रश्न असा आहे की आता एक काँग्रेस पक्षाचं संघटन बांधणं हे ठाण्यातलं एक खूप मोठं चॅलेंज आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ चांगला मिळालेला आहे. ओके. म्हणजे मध्यंतरीच्या काळात कुठल्याच आता निवडणुका नाहीयेत. त्यामुळे तुम्ही शांतपणे पक्षवाढीवर आता लक्ष देऊ शकता आहात. वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवायची या दृष्टिकोनातून काय पावलं उचलणार आहात? बघा, आमची जी वाटचाल युथ काँग्रेसमध्ये झाली, आम्हाला जे बाळकडू मिळालं ते बाळकृष्ण पूर्णेकर ते साहेबांकडनं, खरंच बळकट होतं. स्वर्गीय बाळकृष्ण पूर्णेकर बरोबर. साहेबांकडनं. हम्म. आणि आपण म्हणतो ना की एक नेता हा त्या कार्यकर्त्याला नेता घडवू शकतो, आणि त्यांच्या हाताखाली आम्ही काम करत करत, तुम्ही बाळकृष्ण पूर्णेकर साहेबांची आंदोलनं बघितली असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि त्यांचाच वारसा पुढे नेत आता सुद्धा काम करताना जे काही सामाजिक विषय असतील त्यांना आवाज उठवणं, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. आणि तुम्ही म्हणाल प्रश्न काँग्रेसचा, तर एक लक्षामध्ये घ्या की काँग्रेस ही इकडच्या मातीमध्ये रुजलेली आहे. बरोबर आहे. एकीकडे आणि इथे आमदार काँग्रेसचे होते. हा, आणि बघा, क्रांती कोळे आमदार होते, त्याच्या आधी शांताराम बापू घोलप खासदार होते. प्रत्येकाच्या वाईट काळामध्ये जर कोणाला धावून जाणारा असेल तर हा काँग्रेस पक्ष आहे. तुम्ही अनेक नेते घ्या ना महाराष्ट्रातले, तुम्ही या ठाणे शहरातले नेते घ्या जे एमएलसी झालेले आहेत की 10-10, 12-12 जण त्यांच्या बॅड पॅच मध्ये ते आले. बरोबर. स्टँडिंग सारखी कमिटी आम्ही त्यांना दिलेली होती. परंतु पुन्हा भरभराट आल्यानंतर, म्हणजे काँग्रेसमध्ये कधी आले की त्यांची वाईट वेळ होती तेव्हा त्यांना साथ कोणी दिली? त्यांना विरोधी पक्षनेते विखे पाटील असतील, बरोबर. ते त्यांच्या बॅड पॅच मध्ये काँग्रेसमध्ये होते. नंतर पुन्हा एकदा त्या भरभराटी असल्या, नारायणराव राणे साहेब असतील, ते काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेस लक्षात ठेवा, म्हणजे कोणाच्याही मदतीला जर कोण धावून जात असेल तर काँग्रेस. अजूनही काही ठाणे शहरातली नेते मंडळी आहे, मला अभिनंदनासाठी अनेक जणांचे फोन आले, त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की बघ, अजूनही आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, परंतु राजकीय परिस्थिती काही कारणास्तव अशी झालेली की आम्ही तिकडे आहोत, की तुला शुभेच्छा आणि भविष्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस यावं. म्हणजे काँग्रेस ही लोकांच्या मनामनात रुजलेली आहे. त्या लोकांपर्यंत आता जायचंय, लोकांशी संवाद साधायचा आहे आपल्याला आणि कुठेतरी त्यांना विश्वास निर्माण करून द्यायचा. आणि ती सर्वात मोठी जबाबदारी राहुलजी गांधी असतील किंवा सन्माननीय आमचे प्रांताध्यक्ष असतील हर्षवर्धन दादा सकपाळ, आणि त्यांनी मोठ्या विश्वासाने मला दिलेली आहे. आणि त्यांचा विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता मला संघटनात्मक बांधणीचं काम इथे चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाचं करायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अ, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं आव्हान खूप मोठं आहे. हे आव्हान कसं पेलणार आहात? साहेब, आम्ही याला तर आव्हान समजतच नाही. सोशल मीडियावर कुठला तरी प्रोपोगेंडा उभा करायचा, याला आव्हान म्हणत नाहीत. ज्यावेळी तुम्ही एखादा मुद्दा उचलता आणि आमचा नेता सांगतो की हे शेतकऱ्यांसाठी केलेले 3 काळे कायदे हे अन्यायकारक आहे, मग तुम्हाला काही काळानंतर कळतं की ते अन्यायकारक आहेत. हे आव्हान झालं का? तुम्ही विरोधी पक्षाचा आवाज तर त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. अशा अनेक घटना आहेत की करोना काळामध्ये राहुलजींनी सांगितलेलं होतं, काही सल्ले मोदीजींना दिले होते की हे अशा पद्धतीने झालं पाहिजे, नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं हे होईल. ते सुद्धा राहुलजींचा सल्ला त्यांनी ऐकला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने वेळोवेळी त्यांना विरोधी पक्षाला आरसा दाखवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. आणि आता सुद्धा राहुलजींनी सांगितलेलं होतं की ही सिच्युएशन अत्यंत पॅनिक होणार, आणि ती पॅनिक सिच्युएशन आता आलेली आहे. तुम्ही भले त्या हॉर्मुझचं नाव घेताय, हॉर्मुझच्या माध्यमातून झालंय, अहो पण डॉलरचा भाव बघा ना, डॉलरच्या भावामध्ये रुपया कुठे आहे? तुम्ही जो जीडीपी घेताय त्या जीडीपीच्या माध्यमातून तर आता उत्पन्न तशा पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का? स्मॉल स्केल वाल्यांची काय परिस्थिती चाललेली आहे. त्यामुळे माझ्या मतानुसार आज सोशल मीडिया आणि याच्या माध्यमातून एक उभा केलेला फुगा आहे, आणि लोक ते बघतात, लोक त्यांना बोलतात, लोक त्याला त्यांना फसतात. मतदान करतात ना.
पण बघा ना, पण रिअल परिस्थिती पण बघा ना, ते काळे कायदे तुम्हाला मागे म्हणजे घ्यायला वेस्ट लागले. बेंगॉल असं वाटलं होतं की तो एकदम गड आहे, तो एक- कुठे गेला आता. अहो, 1,000 रुपयाची सिलेंडरची वाढ कमर्शियलची, हम्म. 1,000 रुपयाची सिलेंडरची वाढ. आता हे काय बजेट कोलमडणार आहे बघा तुम्ही. जेव्हा जर ट्रान्सपोर्टचा भाव वाढला, मालाचे भाव वाढणार, मालाचे भाव वाढले की ऑटोमॅटिकली घराच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे बघा. आणि एक वेळ अशी कधी ना कधी येईल की लोकांना समजेल की नाही, काँग्रेस आणि काँग्रेस कधी काँग्रेस येईल पण ते, कारण खूप वर्ष झाली. येणार, फार लवकर येणार. हम्म. लढा देणं आहे बघा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष होता हम्म. आणि काँग्रेस पक्ष हा विचारांसाठी आणि जनतेसाठी लढतो. काँग्रेस पक्ष हा सत्तेसाठी लढत नाही. त्यामुळे आमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ती नागरिक आणि नागरिकांना होणारे त्रास, त्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणं आणि त्यांचं प्रतिनिधित्व पक्षवाढीसाठी करणं. सत्ता महत्वाची असते ना हा? साहेब. पक्षवाढीसाठी सत्ता महत्वाची हो, असते. आहे ना. हा. तुम्ही आता बघा ना, लोकसभेला झालेलं मतदान बघा हम्म. आम्हाला, विधानसभेला आम्हाला झालेलं मतदान बघा. तुम्ही जर त्याचे सीसीटीव्ही फुटेजच त्या ठिकाणी देणार नसाल, तुम्ही त्या ठिकाणी व्हीव्हीपी पॅटच त्या ठिकाणी ठेवणार नसाल, अधिकारी तुमच्या त्या ठिकाणी बसवणार असाल, तुम्ही जर अशी कपट नीती करणार असाल, हम्म. तर मग निर्णय तशाच प्रकारचे. पण आमचा आवाज हा सत्याचा आहे, सत्याग्रहाचा आहे. सत्याचा आवाज आम्ही मांडत राहणार, सत्याग्रहाच्या मार्गाने आम्ही लढत राहणार आणि जनतेचा आवाज बनून या ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, हम्म. आम्ही कार्यरत राहणार. निश्चितपणे. काय टार्गेट काय आहे, सगळ्यात पहिलं टार्गेट काय आहे राहुल पिंगळेंचं अध्यक्ष झाल्यानंतरचं पहिलं टार्गेट काय असणार आहे? बघा, सर्वप्रथम तर संघटना बांधणी, भेटीगाठी. हम्म. म्हणजे मलाही अपेक्षित नव्हतं की मी त्या कार्यालयामध्ये बसल्यानंतर मला आता घरी पोहोचेपर्यंत 1-1, 1:30 वाजत आहे, की इतके आमचे जुने कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातली मंडळी, ठाणेकर नागरिक त्या ठिकाणी भेटी घ्यायला येत आहेत, त्या समस्या मांडतायत. त्यामुळे मला प्रत्येक माणसापर्यंत, माझ्या पक्षाव्यतिरिक्त प्रत्येक माणसापर्यंत मला पोहोचायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्यात आणि त्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना मिळवून देण्याचं काम मला या ठिकाणी करायचं आहे. मी साधारणपणे 20 वर्षापूर्वी राहुल पिंगळे बघितले होते. सर्व्हिस रोडला तुमचं कॅन्टीन होतं. यस, तुमची आई पण त्यावेळेस तुमच्या बरोबर होती. यस. करेक्ट. तेव्हापासून आता अनेकदा तुम्हाला आंदोलनांमध्ये बघत होतो, पत्रकार परिषदांमध्ये बघत होतो. गेल्या 20 वर्षांचं साधारणपणे 20 वर्ष तुम्ही पुणेकरांबरोबर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्यानंतर विक्रांतजींबरोबर पण तुम्ही होतात. मला सांगा की गेल्या 20 वर्षांमध्ये राहुल पिंगळे मध्ये काय फरक पडलेला आहे? बघा, तुम्ही जसं म्हणालात आईंच्या बाबतीमध्ये, हम्म. अजूनही ते सर्व्हिस रोडला कॅन्टीन तिकडे आहे. हम्म. 70+ माझी आई आहे हम्म. आणि अजूनही सकाळी ती जाते तिकडे. ओके. किती वेळा सांगितलं की आई हे आता आपण केलं पाहिजे, नाही म्हणे. हम्म. मी ते करणार. अजूनही सगळं प्रिपरेशन त्यांचं त्या ठिकाणी तिथे तशाच पद्धतीने असतं आणि तशाच पद्धतीने काम चालू आहे. हम्म. आणि माझं जे रुटीन आहे हे रेग्युलर रुटीन आहे. म्हणजे जाणं येणं, लोकांमध्ये मिसळणं, कार्यकर्ता बघा, माझ्या पक्षामध्ये माझे कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे. नाही तर एवढी मोठी उडी मी मारलीच नसती त्या ठिकाणी. Correct. आज एवढ्या 20 वर्षामध्ये मी जर काय कमवलं असेल तर माणसं कमवली. संपत्ती, माणसं हीच माझी संपत्ती आहे हम्म. आणि त्यांच्या जोरावरच मी एवढी आता उडी मारतोय आणि पुढे जाण्यासाठी हे करतोय. दिल्लीमध्ये पण राहुल, ठाण्यात पण राहुल. आहे ना, स्ट्रगल आहे ना दोघांनाही. दिल्लीमध्ये स्ट्रगल आहे आणि इथेही आम्हाला स्ट्रगल आहे. पण आम्ही स्ट्रगल करणार. आम्ही राहुलजींचे शिपाई आहोत. आम्ही हर्षवर्धन सकपाळ दादांचे शिपाई आहोत. आम्ही करणार. तर हे होते राहुल पिंगळे. आणि मी खरंच म्हणजे अगदी गेले 20-22 वर्ष तरी मी त्यांना बघतो आहे आणि कट्टर काँग्रेसी. अनेक लाटा आल्या, अनेक लाटा गेल्या. सातत्याने एका विचाराशी बांधिलकी ठेवून काम करत राहणं, हे सुद्धा, याला सुद्धा एक प्रकारची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लागते आणि ही ताकद त्यांनी दाखवलेली 20-25 वर्ष ते काम करतायत आणि कदाचित त्याचंच आज त्यांना फलित म्हणून आज ठाण्याचं काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि हे पद खूप मोठं आहे, कारण आज जरी काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसले तरी काँग्रेसला मतं देणारी नागरिक मात्र निश्चितपणे आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की स्ट्रगल खूप मोठा आहे, आजमाइश कड़ी है, करणार इम्तिहान आम्ही. मुश्किल है, मगर हौसले बुलंद होने चाहिए. येस. थँक्यू आमच्याशी नमस्कार. बोलल्याबद्दल.